त्या भारतीय ग्रंथांमध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी, मृत्यूविषयी, टोटली गोष्टीविषयी वर्णन केलेलं आहे. म्हणा आमेन सगळे. सगळ्या जर ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं जर वर्णन केलेलं आहे किंवा त्याचं लिहिलं गेलेलं आहे, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, अजून काही पुस्तक आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल लिहिलं गेलेलं आहे. तर मग आता तुम्ही विचार करा, तारणारा त्यांच्या ग्रंथामध्ये पण आहे, तारणारा बायबल मध्ये पण आहे, तारणारा कुराण मध्ये पण आहे, तारणारा वेदांमध्ये पण आहे, सगळीकडे लिहून ठेवलेला आहे. पण तारणारा अजून लोकांना का कळाला नाही, हा प्रश्न आहे. येशू प्रभू की जय, येशू प्रभू की जय. तारणारा तो जन्मला आहे, 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 तारणारा तो जन्मला आहे. तारणाऱ्याचा जन्म झाला, कुठं झाला? बोला, वाचलं तुम्ही? कुठं झाला? म्हणा, गाईच्या गोठ्यामध्ये. काय जागा निवडली प्रभूने? बोला, कोणती जागा निवडली प्रभूने? चांगली जागा आहे का ती? पण ती कोणासाठी निवडली? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, तुम्हाला सोडवण्यासाठी, मला सोडण्यासाठी. स्वर्गात किती चांगली जागा होती. स्वर्ग सोडू प्रभू येशू ख्रिस्त या भूमीवरती आला आणि त्याने या ठिकाणी तुम्हाला आणि मला पापापासून मुक्त करण्यासाठी, त्याच्याही लोकांना आणि जगामध्ये जेवढे मानव आहेत त्या सर्व लोकांना पापापासून मुक्त करण्यासाठी त्याने बायबलच्या वचनात दिले, गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. कुठे घेतला? म्हणा, गाईच्या गोठ्यामध्ये जन्म घेतला. कळालं तुम्हाला? तर आता मला सांगा, त्या काळात गाईचा गोठा होता, आज कुठे ख्रिस्ताचा जन्म होणार? सांगा मला. आज पण ख्रिस्ताला जन्म घ्यायचा आहे आणि प्रकटीकरणामध्ये लिहिलं आहे, तो दाराशी. कोणतं दार आहे? घराचं दार का हृदयाचं दार? तो दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे.